ही आमची वाडी गंगावाडी. आमचा डिमार्ट तो सध्या बंद आहे आणि आम्ही आता चाललोय बनेवाडीत. पुढं आहे विनोद, कोणतं आहे अमोल, भावी नगरसेवक ते आणि खेड पासून ते मंडणगड, दापोली, अक्का हा पंचक्रोशीत आहे ना MS-08 रत्नागिरीत. हा फेमस हा W मध्ये वॉन्टेड मध्ये नेवाडी. कॅमेऱ्यामध्ये कोणती क्लॅरिटी ठेवायची आपण? तो बघा आमचा माणूस आहे मेन, तो बघा. हाय आता तो थंडा चाय बी सगळं देणार आहे आम्हाला. आई झोलाई देवीची पालखी. GCC टीमचे संचालक माननीय सचिन भाऊ जांभळे. भावी आमदार, खासदार आणि मुख्यमंत्री हा भाई. बनेवाडीची झाली, आता पालखी डायरेक्ट गंगावाडी. चप्पल नाही, गाडी अलाउड नाही. पालखी आता आपल्या वाडीत चालले. ही नेत्रा आता पुढचा शूट नेत्राच करणार आहे. सेल्फी करतो विशाल. अरे बघ ना, आता चालू आहे आमचा जरा टाइमपास. एलियन
डाकू तात्या तात्या कसं वाटतं तुम्हाला? मग तुमचीच काढतोय. निकाला था कैसा निकाला था आपको देखो आपको वाईफाई देखो बुवा पिया लवकर. बुवा वाट बघतेस हे बघा इकडे पण आहे. लपवतोय आमचा रविबाई आला. रविबाई इकडे संदेशबाई बसलाय. संदेशबाई मंडळ तुमचं अतिशय ऋणी आहे. जांभळे परिवार शुभेच्छुक न्यू प्रगती जीसीसी. तुझं काय म्हणणं? हे बघा आमची वाडी. आमचे जरा विषय चालू आहेत. जरा ना आमच्या दारात गाड्या जात नाहीत. मग आता इथून जरा चालू आहे. बिल्डर आलाय एक. त्याला रस्ता दाखवलाय. हे बघा ही गाडी. आणि आमचे मालक आले. जमिनीचे मालक अमोल भाऊ. मी काय बोलतोय तिथून आपण जर रस्ता गेला बोट टाकू कॅमेराकडे तो बघा तिथून ते खाली जाऊन परत डायरेक्शन देऊ. तिथून तिथं पण जाईल गाडी. इथून नंदूच्या अंगणात पण जाईल गाडी. तुम्हाला काय म्हणणं? करूया ना. 50,000 तुम्हाला द्यायला लागतील. लाख रुपये इथं माझ्या लग्नाची फुल तयारी चालू आहे. तुम्हाला दाखवतो. सुपाऱ्याची आरो ऍक्च्युली ते माझ्या नाही. माझ्या अगोदर त्यांनी घर बांधलेलं सगळ्यांची लग्न झाले त्याचे हा खूप मोठा हे आहे. बांगलादेशचा बॉलर आहे तो. इकडे आलाय चुकून. स्थायिक झालेत काही वर्षापूर्वी. द्या इथे द्या. हे राजा काटा घे द्या. आपू नवीन वाला लेटेस्ट वाला गाणं घ्या आपू. तिकडे तोंड करते. कोण आला एवढा? आमचं गाव फेमस आहे बघा. मोठं लक्झरी जातात. इथून शॉर्टकट आहे कोल्हापूरला.
ह्याचा लग्न आहे मग पुढच्या महिन्यात हा बघ याचा आहे. हे कौल पडलेलं कोणाचं हा एक तू म्हणलं येऊ घ्या हा वसंत हा एक आहे हा बघ ते काय विचारताय हेअर गोल्ड पाडला कोणाचं म्हणलेलं बजाव बजाव निशान घ्या अरे निशान कोण आहे अरे मनोज आता सांगितलंय ना किती सांगायचा मुंडेकर मुंडेकर स्वाती मुंडेकर नमस्कार कर
पुढे ना ये पुढे जा पुढे जा हे दिप्या पुढे जा हे हळूहळू ये रे पाठी दिसत नाही रे हळूहळू ये ना सावकाश रे दे खाना घाल आपला कलर चेहरा बघा आणि पालखी आहे तिकडं. आता बघूया आपण कसं काय. आता डायरेक्ट पालखी निघणार. आता डायरेक्ट नदीतून जाणार. तुम्हाला दाखवतो आता कशी नदीतून पालखी जाते ते बघा पुरं. आता आमच्या वाडीतून आली. आता खाली शिरवण्यात म्हणजे हे खालची घर आहेत. मग इथून रस्त्याने पालखी डायरेक्ट मंदिरात. आता पालखी थोड्या टायमात खाली येईल. आम्ही आहे रस्त्यावर आहे बघा थांबलोय. राजा कसं वाटतं आजचा दिवस शेवटचा हा आज देव तुझ्या घरी आले कसं वाटतं तुला? कसं वाटतं आकाशासारखं वाटतंय. तुला काय वाटतं? लय भारी वाटतंय मजा आली. पालखी जड कसली झाली याच्यानं? अरे एवढी प्रतीक तुला एक नंबर भारी. प्रतीकला पालखीतून पडलेला गुलाब दिलाय. देऊ नको कोणाला. ऋतू तुला काय वाटतं? एक नंबर मन भरून आलं. मन भरून आलं. गाइस मैं नेत्रा बिफोर अँड आफ्टर टाका माझा. पालखी आताशी आमच्या वाडीतून म्हणजे सानेवर चालते. हे बघा फुल कलराने मग आता बघू नदीतून जाणार आहे का रस्त्याने जाणार आहे ते. हे बघा पालखी. काट्यात जातोय. ते चारी बाजूने वेटर वर रस्ता असेल तिकडून चला रे. तू एकदम मध्येच राहा.
पाणी नाही हे डांबा रे पुढे सपोर्टला राहा माती घसरते. पालखी आता नदीतून चालले. हे बघा नदी. आणि आता भरती नाही दगडे संभाळ त्यामुळे आम्ही वाचलो. आमच्या पायाखाली मारा ना मंत्री. हा. कोराला हात द्या सगळ्यांना. हो 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 याला भिजवत नाही. चौकात शिरा टाकला. तुम्हाला डायरेक्ट पुढे भेटतो. आता इथं हे बघा अशा रस्त्याने जायला लागतं. तुम्ही असं का तर भावानो बहिणीनो माझ्या आई वडिलांनो प्रसाद भेटले. हा रस्ता बघा. या रस्त्यावर तुम्ही चालून दाखवा फक्त. आणि हा असा रस्ता आहे ना जवळजवळ 1 किलोमीटर खराब आहे. 2 किलोमीटर खराब आहे. हा. आणि आम्ही आता
वाजलेत बघायचे का किती? बरोबर 8:45. बघू आता 2 गाड्या आल्यात आम्हाला घ्यायला. आता आम्ही गाड्याने जातो. चला. आता तुम्हाला वाटलं असेल मी इथं कुठे, डायरेक्ट मुंबई. कारण पालखी खूप लेट पोचली रात्री. मग नंतर जेवलो आणि रात्रीच निघालो, कारण दुसऱ्या दिवशी रिहर्सल होती म्हणून लवकर यायला लागलं. तर आपला व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. परत मे महिन्यात तुमच्यासाठी नवीन काहीतरी. आमच्या गावी खूप काय अशा गोष्टी आहेत ज्या दाखवायच्या आहेत. आता टाईम नव्हता आपल्याला, त्यामुळं जास्त काय बोलता नाही आलं आणि दाखवता पण नाही आलं. आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला पक्का सगळं काय दाखवणार. आपल्या गावी खूप काय मगरी राहिल्या दाखवायच्या तुम्हाला, नदी राहिली, खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या मे महिन्यात तुम्हाला आता दाखवणार. चला, लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा आणि आपल्या दापोलीवाल्यांनी तर नक्कीच करा. चला, बाय बाय.